आपल्या अवकातीत राहा जा काय म्हटलं, आणि जसं मी सांगतो ना तसंच राहायचं. अहो माझी गोष्ट तर ऐका. बिलकुल चुप, नाहीतर माझ्यासारखं वाईट नाही कोणी. नाही ग मम्मी, भांडण कशाला करणार आहे. ते तर मला खूप चांगले ठेवतात. आणि तसं पण काल ना माझी थोडीशी झोप झाली नव्हती म्हणून डोकं दुखत होतं, म्हणून तुला माझा आवाज तसा येत असेल. बरं ठीक आहे, हा बाकी सगळं ठीक आहे. ठेवते आता मी. ठीक आहे. हो. का ग, आज जे आपलं भांडण झालं ते तू तुझ्या मम्मीला सांगू शकले असतेस, का नाही सांगितलं? अहो, नवरा बायकोचं भांडण तर होतच राहते. आज आपण भांडण करू आणि उद्या पुन्हा एक होऊन जाऊ. जर लोकांना मी तुमच्याबद्दल काही वाईट सांगितलं असतं तर लोक नेहमी तुम्हाला त्याच नजरेने पाहतील, जे मला बिलकुल पसंत नाही. अहो, एका नवऱ्याची इज्जत तर त्याच्या बायकोमुळेच असते ना. मित्रांनो, सांसारिक जीवनात नवरा बायकोचे भांडण होतच राहतात, पण लक्षात ठेवा, आपल्या घरातील भांडण बाहेर सांगून आपणच आपल्या नात्याची किंमत कमी करतो. या विचाराशी तुम्ही सहमत आहात का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.